कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेमध्ये अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर तसेच आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम, ज्येष्ठ नेते जलालभाई राजपूरकर, मंगेश भागवत, फजल मणियार व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केली आहे। या संदर्भात खेड पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय प्रांत तसेच पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आमचे नेते, आमचे दैवत श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरती काल सोलापूर जिल्ह्यामध्ये मरकडवाडी या ठिकाणी गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी जे काय वक्तव्य केलं, ज्यांनी जे अर्वाच्य भाषेमध्ये समाजामध्ये जी तेढ निर्माण होईल किंवा भानगडी कशा वाढतील किंवा लोकांमध्ये कशा तणाव कसा निर्माण होईल यासारखी जी वक्तव्य केली, या संदर्भात आज आम्ही खेड पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निवेदन दाखल केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही पोलीस स्टेशनचे खेड पोलीस स्टेशनचे भोयर साहेब यांना विनंती केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी। कारण आज पाहिलं तर बरंचसं त्यांनी हे केलेलं आहे। पवार साहेब एकही शब्द त्यांच्या विरोधात कोणी बोललेले नाहीत, परंतु त्यांनी जे काही बोललेत याच्याबद्दल जो हे आहे तो पूर्ण देशाने, पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। काल सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे सर्व भारताचे माजी कृषी मंत्री आदरणीय नेते पवारसाहेब यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये जे वक्तव्य केलं, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होणे, अशांतता तयार होणे व काही लॉ अँड ऑर्डर बिघडणे यासारखे प्रकार होऊ शकतात। त्यामुळे आम्ही खेड पोलीस ठाण्यामध्ये येऊन सदर विषयाची आम्ही एक पत्र दिलेलं आहे। आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई होण्याबाबत खेडचे पोलीस निरीक्षक भोयर साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशा याचं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्यांनी आम्हाला त्याविषयी सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे। योग्य ती कारवाई करतो असं आश्वासन त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे।